काय त्याच्यामध्ये काही निघालं नाही. राहुल गांधी प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे, त्यांनी आपली ड्युटी केलेली आहे. तसंच मग मोदीची आणि अमित शहाच्याही विमानाची तपासणी आणि हेलिकॉप्टरची करावी निवडणूक आयोगाने. ही भूमिका आमची आहे. पहिलं तर मी म्हणेल की नरेंद्र मोदी चॅनलला मुलाखत देत आहे याचा अर्थ हा 8वा अजुबा असेल. गेल्या 10 वर्षात मीडियाच्या समोर न येणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज पहिल्यांदा येतात आहेत. कारण की त्यांची जी जाहिरातबाजी जी होती सत्तेमध्ये राहून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचं काम, पेपरला मोठ्या ॲड, टी व्हीला मोठ्या ॲड, त्या कमी पडल्यात. आणि तरीसुद्धा आता लोक आपल्याला सत्तेतून बाहेर काढतील आणि म्हणून पहिल्यांदा ते मुलाखत देतात आहेत. ते आमच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना आहे मोदींची. एक वाजून की काँग्रेसनी 60 वर्षात काय केलं आणि 10 वर्षात मी काय केलं याची तुलना अगर ते करत असतील तर काँग्रेसनी 10 वर्षात या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणाप्रमाणे देशाला हळूवारपणे पुढं नेण्याचं काम केलं आणि आज देश महासत्ताक काँग्रेसनी निर्माण केला. पण मोदीजी, तुम्ही 10 वर्षामध्ये या देशाच्या संपत्त्या विकून देत चालवलेलं आहे. रेल्वेपासून सगळं विकलेलं आहे आपण. त्याच्यामुळे 10 वर्षात तुम्ही जो चमत्कार केला देश विकायचा तो काँग्रेस कधी करू शकला नाही. तुम्ही बोललात ते बरोबर आहे. तुमची तुलना आणि काँग्रेसची तुलना कधी होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे तुमच्या गोष्टींमध्ये सत्यता आहे. तुम्ही देश विकू शकता, काँग्रेसने देश उभा केला, हा फरक त्याच्यातला आहे. त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आतापर्यंत जे मी काम केलं ते फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. मग आता देश विकला, आता फक्त संविधान संपवायचं आहे. तर हा ट्रेलर त्यांचा झालेला आहे. मेन पिक्चर तर या देशाचं जी लोकशाही आहे, जे लोकशाही आहे ती लोकशाही फक्त संविधानावर टिकून आहे. आता संविधानच संपुष्टात आणायचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे तुमचा पिक्चर अजून बाकी आहे. तर तुम्ही बरोबर म्हणालात की तुमचा पिक्चर बाकी आहे संविधान. पण या देशातली लोकशाही इतकी मजबूत आहे मोदीजी की तानाशाह प्रवृत्तीला आणि जो कोणी संविधानाकडे उलट्या डोळ्यांनी बघेल तर त्याला त्याचं ठिकाण्यावर लावण्याचं काम सातत्यानं भारतातल्या सुजाण व्यक्तिमत्वानी, लोकशाहीनी हे सातत्यानं त्याला त्याची जागा दाखवलेली आहे. आणि यावेळेस तुम्हाला लोकांनी जागा दाखवायची आणि तुम्हाला सत्तेच्या बाहेर काढायचा लोकांनी निर्णय केलेला आहे. त्यामुळे तुमचा पिक्चर आता कोणालाच बघायचं नाही, ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. सरकारवर केवळ परिवारवादाच्या मजबूतीकरणावर भर दिल्याचंही मोदी म्हणाले. मला त्यांच्या पक्षामध्ये जे काही नेते आहेत त्यांना कोणाकोणाचं नाव घेतलं पाहिजे. आपल्या आता आपण नागपूरमध्ये आहे, फडणवीस हा परिवारवादातला आहे. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक नावं घेता येईल. सिंधिया तुमच्यामध्ये आहे, सिंधिया परिवारवादमधला आहे. असे अनेक लोक आहेत. त्याच्यामुळे परिवारवादाची भाषा आणि त्यागाची भाषा, ज्याला त्याग माहीत नसेल त्यांनी या परिवारवादावर चर्चाही करू नये. आणि बोलायचीच कडी नरेंद्र मोदींनी थांबवावी. गांधी परिवाराचं या देशासाठी त्याग आहे. एक नाही 2-2 बलिदान आहे. या युगातही राहुल गांधीजी 10,000 किलोमीटर पैदल चालून या देशाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन जे तुम्ही विभाजन कृती करून या देशाला तोडायला निघाले होते. राहुलजींनी अमाप परिश्रम करून या देशाच्या सगळ्या लोकांना जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो तुम्ही गांधी परिवारावर परिवादाचा आरोप लावता, हा त्यागाचं प्रतीक गांधी परिवार या देशाचा राहिलेला आहे. आणि ते एकदा नाही अनेकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे. ते राहुल गांधींनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडेच खूप परिवारवाद आहे. तुम्ही आपल्या पक्षात थोडा परिवारवाद दुरुस्त करा आणि मग दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याचं काम नरेंद्र मोदी तुम्ही करा. राहुल गांधींची आज केरळमध्ये सभा असताना निवडणूक आयोगाच्या टीमने त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. काय त्याच्यामध्ये काही निघालं नाही. राहुल गांधी प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे, त्यांनी आपली ड्युटी केलेली आहे. तसंच मग मोदीची आणि अमित शहाच्याही विमानाची तपासणी आणि हेलिकॉप्टरची करावी निवडणूक आयोगाने. ही भूमिका आमची आहे. मुख्यमंत्र्यांनी आज कोल्हापूरमध्ये संजय मांडलिक आणि जयंती माने यांच्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय. या लढतीकडे कसं पाहता? मला सांगतो की एकनाथ शिंदेची हालत फार खराब आहे
आणि शक्ती प्रदर्शन ते करू शकतात. पैसा अमाप आहे, वॉशिंग मशीनमध्ये गेलेले आहेत ते, त्यामुळे त्याचं शक्ती प्रदर्शन करू शकतात, पण निकालामध्ये त्यांचे शक्ती प्रदर्शन उपयोगी पडणार नाही, हे तुम्हाला मी आत्तापासून सांगतो. सर हिंदी में जानना चाहेंगे, मोदी जी ने अभी एएनआई को इंटरव्यू दिया है, तो क्या कहेंगे? ये तो आप बोल रहे कि मुलाकात दिया है, ये तो 8वां अजूबा है. गए 10 साल में नरेंद्र मोदी जी ने मुलाकात ही चैनल को दी नहीं और चैनल के मीडिया के सामने वो नहीं गए, लेकिन आज वो गए हैं तो उसका ये 8वां अजूबा बोला जाएगा, क्योंकि उनने 10 साल में अपनी खुद की पर्सनालिटी को लोगों में फोकस करने का काम उनने किया. बड़ी बड़ी ऐड उनने दी, लोगों की जनता का पसीने का पैसा उसमें खर्चा किया. टीवी में हो, पेपर में हो, पूरे देश भर के पेपरों में ऐड देने का काम, देश भर के चैनलों में ऐड देने का काम उनने किया है और जनता के पैसे की लूट की है. महंगाई, बेरोजगारी, किसान का इशू, गरीब का इशू, उसकी तरफ उन्होंने ध्यान नहीं दिया. अब लोग उनको जगह दिखाने के लिए निकले हैं, तो मोदी जी को याद आया और इसलिए वो चैनल के सामने इंटरव्यू दे रहे हैं. तो ये अजूबा ही है, लेकिन अब उनका ये जो इंटरव्यू जो दिया है अब नहीं चलने वाला है. लोगों ने उनको नापसंद कर लिया है, उनको सत्ता से बाहर निकालने का लोगों ने मानस बना लिया है, तो अब उनका इस इंटरव्यू का कोई मतलब रहेगा नहीं. सर उन्होंने परिवारवाद पे भी बोला है, क्या कहेंगे? देखो, परिवारवाद की अगर बात वो करते हैं तो उनके पार्टी में कितने परिवारवाद के लोग हैं, वो पहले वो अपने गरीबान में झांकें. और रही गांधी परिवार की अगर वो बात करते हैं तो गांधी परिवार इस देश के लिए हमेशा त्याग का परिवार रहा है. खुद राहुल गांधी जी ने ये युग में भी 10,000 किलोमीटर पदयात्रा कर उन्हें देश की जनता को बताया कि मैं देश के लिए कुछ भी कर सकता हूँ. देश में जिस तरह से बीजेपी ने धर्म की लड़ाई शुरू करी, जात में लड़ाई शुरू करी, मणिपुर में क्या हुआ, वो स्थिति में भी जाके राहुल गांधी ने वहाँ पर अपनी भूमिका स्पष्ट की. और प्रधानमंत्री मणिपुर में अब कदम भी रखना नहीं चाहते. एक नहीं, दो बलिदान गांधी परिवार ने दिया है. आज राहुल गांधी भी लोगों के लिए, देश के लिए कुछ भी करने के लिए तैयार है. और जो त्याग का परिवार जो गांधी परिवार है, उसको अगर परिवारवाद ये कहते हैं तो अपने गिरेबान भी झाके. फिर अमित शाह भी है, अमित शाह का बेटा क्या है, उसको क्रिकेट की बैट भी पकड़नी आती कि नहीं पाती, उनको पूछो. तो ये जो दूसरे को अपने दूसरे तरफ उंगली करने से 4 उंगली नरेंद्र मोदी जी तुम्हारे तरफ है, ये पहले तो समझे आप. ये लोगों को आरोप लगाते ही आप बड़े हुए हैं. तुमने क्या किया 10 साल में, उसका जवाब तो जनता को दो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.